या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अमोल बेशुद्ध झाल्यानंतर घरातील सर्वच जण त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात. त्याची अवस्था बघून सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि डॉक्टरांना विनंती करत असतात की प्लीज आमच्या अमोलला काय झालं आहे ते बघा, त्याला लवकरात लवकर बरं करा. तर डॉक्टर त्यांना शांत करत म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही लगेच अमोलवर उपचार सुरू करतो. तर अपर्णा रडतच डॉक्टरांपुढे हात जोडताना म्हणते की काही करा पण माझ्या अमोलला लवकरात लवकर बरं करा. तर डॉक्टर तिला समजावत म्हणतात की अपर्णा मॅडम, तुम्ही प्लीज अशा खचून जाऊ नका. तर अर्जुन रागातच त्या डॉक्टरांना विचारत असतो की मला फक्त इतकंच सांगा की माझा अमोल बरा होईल की नाही. आणि त्यावर ते डॉक्टर म्हणतात की तो नक्की बरा होईल, पण आधी मला त्याला चेक करू द्या. आणि मग ते तेथून निघून जातात. अपर्णा मात्र खूप रडत असते, तर अर्जुन तिला धीर देत असतो. घरातील इतरांची अवस्थासुद्धा काही वेगळी नसते, प्रत्येकजण घाबरलेला असतो. आणि मग त्यानंतर अपर्णा रडतच गणपतीच्या मूर्तीजवळ जाते आणि हात जोडून म्हणते की देवा, माझ्या अमोलला वाचव प्लीज, त्याला काही होऊ देऊ नको. आणि तिची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तर दुसरीकडे रुपालीसुद्धा खूप रडत असते. स्वप्नील तिला धीर देत असतो. बापूसुद्धा तिला समजावतात की रुपाली, तुम्ही प्लीज असं करू नका, आता अमोलला आपल्या सगळ्यांची गरज आहे. तर दुसरीकडे अर्जुन अपर्णाला म्हणत असतो की अप्पे, याच्यापुढे हात जोडू नको, हा काही करणार नाही, याच्या हृदयाला पाझर फुटणार नाही. डॉक्टर जे काही सांगतील ना ते आपण सगळं काही करू, तू काळजी करू नको. तर ती रडतच म्हणत असते की अर्जुन, मला फक्त माझा अमोल हवा आहे, दुसरं काही नाही. तर दुसरीकडे मोना म्हणत असते की असं तर नसेल ना. अर्जुन दादांनी आणि वंसांनी लग्नाला नकार दिल्यामुळे छोट्या सरकारांची अशी अवस्था झाली. तर दीपक तिच्यावर ओरडत म्हणतो की अगं मोना, हे काय बोलतेस तू, इथे काय परिस्थिती आहे कळतंय का नाही तुला. पण मग त्यानंतर रुपालीसुद्धा म्हणते की मलासुद्धा असंच वाटतंय की त्या दोघांमुळेच अमोलची ही अवस्था झाली आहे. पुन्हा लग्न करायला त्यांची काय हरकत होती. डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे ना की आपण सगळं काही अमोलच्या मनासारखं करायला हवं, त्याला खुश ठेवायला हवं. पण त्यावेळी दीपक तिलाही समजावत म्हणतो की रुपाली ताई, तुम्ही प्लीज त्यांना दोष देऊ नका, आई वडील म्हणून त्यांनासुद्धा समजून घ्या. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच डॉक्टर त्या ठिकाणी येतात. अर्जुन आणि अपर्णा त्यांना अमोलच्या तब्येतीविषयी विचारतात. तर डॉक्टर म्हणत असतात की अमोलची तब्येत थोडी सिरियस आहे आणि आमचा असा प्राथमिक अंदाज आहे की ट्यूमर वाढल्यामुळेच त्याला ही चक्कर आली आहे. त्यामुळे आपल्याला ताबडतोब सर्जरी करून तो ट्यूमर काढावा लागेल. आणि ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. डॉक्टर त्या सगळ्यांना म्हणत असतात की तुम्ही खचून जाऊ नका, अमोलचे रिपोर्ट थोड्या वेळामध्ये येतीलच आणि मग त्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ. तर हे सगळं काही संकल्प लपून ऐकत असतो आणि हसतच म्हणत असतो की तो अमल्या तर मला म्हणत होता की माणिक काका, मला काही होणार नाही, पण आता काय त्याची अवस्था झाली आहे हे बघायलाच हवं. आणि आता त्याच्या डोक्यात मी अजून थोडं काही भरवलं, त्याला जरा टेन्शन दिलं की तो आपोआपच ढगात जाईल. तर दुसरीकडे सगळेच जण खूप घाबरलेले असतात. अमोलच्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यावा हे कोणालाही सुचत नाही. मोना आणि रुपाली म्हणत असतात की आपण लगेच सर्जरी नको करायला, काही दिवस किमोथेरपी सुरू ठेवू. तर अर्जुन आणि अपर्णा म्हणत असतात की रिपोर्ट आल्यानंतर आपण बघूयात पुढे काय करायचं ते. आणि मग त्यानंतर बापू आणि कदम अपर्णा अर्जुनला सांगतात की तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन बसा, शांतपणे विचार करा आणि मग पुढे काय निर्णय घ्यायचा आहे ते ठरवा. त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि बाहेर जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात मोना त्यांना थांबवत म्हणते की मला खरंच असं वाटत आहे की तुम्ही दोघांनीही लग्न करायला नकार दिल्यामुळे छोट्या सरकारांना धक्का बसला आणि म्हणूनच त्यांना चक्कर आली. निदान तुम्ही त्यांच्या आनंदासाठी तरी पुन्हा लग्न करा. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन म्हणतात की अगं मोना, इथे काय परिस्थिती आहे आणि तू काय बोलतेस, अमोलची अशी अवस्था असताना आम्ही कसं काय लग्न करणार. मात्र त्या दोघांचं बोलणं बापू आणि दीपक शिवाय कोणी समजून घेतच नाही. रुपाली, स्वप्नील, मोना तर त्या दोघांनाच दोष देत असतात. पण बापू आणि कदम त्यांना समजावतात आणि त्या दोघांना बाहेर जायला सांगतात. जेव्हा ते दोघेजण बाहेर येतात तेव्हा अमोलचा विचार करून त्यांना खूप भीती वाटत असते. ते काय करायचं, काय निर्णय घ्यायचा हे त्यांना कळत नाही. अर्जुन म्हणत असतो की अप्पे, खरंच आपल्याकडून चूक झाली का गं, अमोल जे काही म्हणत होता ते आपण करायला हवं होतं का. तर ती रडतच म्हणत असते की अर्जुन, मला काहीच कळत नाही आहे. तर दुसरीकडे रुपाली आणि मोना अजूनही हेच म्हणत असतात की आता तरी अर्जुन भाऊजींनी आणि अपर्णाने लग्नाचा निर्णय घ्यायला हवा, तरच छोटे सरकार बरे होतील. तर दुसरीकडे अर्जुन आणि अपर्णा मात्र पुढे काय करायचं याचाच विचार करत असतात. मात्र काही झालं तरी अशा परिस्थितीमध्ये लग्नाचा विचार
विचार करायचा नाही असं ते ठरवतात. दुसरीकडे मात्र रुपाली आणि मोना बापूंना, कदमांना आणि दीपकला हेच समजावत असतात की जर त्या दोघांनी लग्न केलं तरच अमोलच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ शकते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण अर्जुन आणि अपर्णासोबत बोलायला बाहेर येतात. ते विचारत असतात की तुमचं बोलणं झालं का, निर्णय झाला का? आणि त्यावर ते दोघेजण म्हणतात की हो, आम्ही अजून काही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचं ठरवलं आहे. तर बापू म्हणत असतात की ते तर कराच तुम्ही, मात्र आम्हाला सगळ्यांनाच आता असं वाटतंय की निदान अमोलसाठी तरी तुम्ही पुन्हा एकदा लग्न करावं. आणि ते ऐकून या दोघांनाही धक्का बसतो. ते दोघे वैतागूनच म्हणत असतात की आता परिस्थिती काय आहे आणि तुम्ही काय बोलताय. मात्र बापू आणि कदम त्यांना समजावत म्हणतात की हे बघा, आत्तापर्यंत आपण सगळं काही अमोलच्या मर्जीप्रमाणे करत आलोय. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की त्याला खुश ठेवा, मग त्याच्या आनंदासाठी तुम्ही पुन्हा लग्न केलं तर काय हरकत आहे. आता तसंही तुमचं नव्याने नातं तयार झालं आहे ना, मग नव्याने गाठ बांधायला तरी काय हरकत आहे. निदान अमोलच्या आनंदासाठी तरी तुम्ही हे करा. मग ते पुढे दोघेजण असंही म्हणतात की तुम्ही अमोलला सांगा की तुम्ही दोघेजण पुन्हा लग्न करताय. जर त्याच्या तब्येतीत हे ऐकूनसुद्धा सुधारणा नाही झाली तर ठीक आहे, पण जर सुधारणा झाली तर तुम्ही प्लीज खरंच त्याच्यासाठी लग्न करा. आणि मग ते ऐकून नाईलाजाने अपर्णा आणि अर्जुन हो म्हणतात. तर दुसरीकडे रुपाली आणि मोना ते दोघेजण काय निर्णय घेतील याचविषयी बोलत असतात. रुपाली म्हणत असते की निदान आता तरी त्यांनी काहीतरी चांगला निर्णय घ्यायला हवा. तर मोनासुद्धा म्हणत असते की हो ना, मला तर असंच वाटते की जर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तरच छोटे सरकार बरे होतील. दीपक म्हणत असतो की तुम्ही प्लीज थोडा वेळ शांत बसा, त्यांनी काय निर्णय घेतला हे कळेलच आपल्याला. आणि मग तितक्यात बापू कदम त्या ठिकाणी येत त्यांना सांगतात की अपर्णा अर्जुनने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद हो. त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. मात्र ते दोघेजण असं म्हणतात की आम्ही अमोलला सांगणार आहोत की आम्ही पुन्हा लग्न करतोय, मात्र आमचा हा निर्णय पक्का नाही आहे. आणि ते ऐकून रुपाली चिडते. ती म्हणत असते म्हणजे तुम्ही काय अमोलसोबत खोटं बोलणार आहात का. मात्र त्यावर ते दोघेजण काही उत्तर देत नाही. तर बापू आणि कदम घरातील इतरांना शांत करत म्हणतात की प्लीज आता शांत राहा आणि त्या दोघांना अमोलसोबत बोलू द्या, आपण बघूया डॉक्टर काय म्हणतायत ते. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन अमोलसोबत बोलायला त्याच्या खोलीत जातात. मात्र हे सगळं काही संकल्प लपून ऐकतच असतो आणि म्हणत असतो की ही अप्पी आणि अर्जा पुन्हा लग्न करणार आहेत, तर मात्र मी असताना त्यांचं हे लग्न कसं काय होऊ शकतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोलची तब्येत खूपच बिघडलेली असते. अपर्णा आणि अर्जुन त्याला सांगतात की बाळा, आम्ही तुझ्यासाठी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही त्याच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही. आणि अमोलची अशी अवस्था बघून घरातील सगळेच जण हळूहळू खचून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.